नमस्कार भक्तांनो. जीवनात कधी-कधी असा एक प्रसंग येतो जेव्हा माणसाचे अब्रू, त्याचं सर्वस्व आणि त्याचं अख्खं आयुष्य एका सेकंदात वेशीवर टांगलं जातं. समोर संकट इतकं अक्राळ-विक्राळ असतं की जगातले सगळे रस्ते बंद झालेले असतात. एक असाच निष्पाप माणूस जेव्हा स्वतःला संपवण्याच्या टोकाच्या निर्णयावर पोहोचतो, ठीक त्याच सेकंदाला तिथे काहीतरी असा चमत्कार घडतो ज्याची कल्पना विज्ञानालाही करता आलेली नाही. तिथे एक अशी दिव्य आणि अलौकिक माऊली अवतरते ज्यांना पाहता समोरचा बलाढ्य शत्रूचा अहंकार एका झटक्यात चक्काचूर होतो. पण आश्चर्याची गोष्ट ही नव्हती की त्या माऊलीने त्या गरिबाची अब्रू वाचवली. सर्वात मोठं आणि कधीही न उलगडलेलं रहस्य तर पुढे आहे. ज्या दिव्य पुरुषाने संपूर्ण जगाचा त्याग केला होता, जे कशातही अडकले नव्हते, ते त्या रात्री तिथला प्रसंग पाहून एखाद्या लहान बालकासारखे ढसाढसा का रडू लागले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा का वाहू लागल्या आणि त्या अलौकिक अवलियाने स्वतःच्या अस्तित्वाची पर्वा न करता कोणासाठी स्वतःची सगळी शक्ती पणाला लावली होती. आज आपण गोंदवले गावात घडलेल्या एका अशा थरारक आणि सत्य घटनेचा अनुभव घेणार आहोत, जी ऐकल्यावर तुमचे डोळे तर पाणावतीलच, पण संकटाच्या वेळी देवावर असणारा तुमचा विश्वास 1000 पटीने वाढेल. व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण आज तुम्हाला समजेल की जेव्हा संकटाची वेळ येते तेव्हा आपला पाठीराखा कसा धावून येतो. भक्तांनो, ज्या अगतिक माणसाची अब्रू ऐनवेळी वेशीवर टांगली गेली होती ते होते गोंदवले गावातील महाराजांचे एक अत्यंत साधे आणि निष्पाप गरीब भक्त. त्यांच्या घरात संपत्तीच्या नावावर काहीच नव्हतं, पण एकच मोठी श्रीमंती होती, ती म्हणजे त्यांच्या अंतकरणातील अथांग भक्ती. प्रपंचाने त्यांना अनेक चटके दिले, गरिबीने अनेक हालअपेष्टा दाखवल्या, पण या भक्ताच्या मुखातून नामस्मरणाचा गजर कधीच थांबला नाही. त्यांच्या घरात त्यांची एकुलती एक कन्या होती. तिचे नाव होते तानुबाई. तानुबाई अत्यंत संस्कारी, गुणी आणि शांत स्वभावाची मुलगी होती. या गरीब भक्ताने तिच्यासाठी एका सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबातील मुलाचे स्थळ निश्चित केले होते. मुलाकडचे लोक श्रीमंत होते, त्यामुळे साहजिकच त्यांच्या लग्नाकडून असणाऱ्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या. या भक्ताने मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी स्वतःची छोटी शेतजमीन गहाण ठेवली, ओळखीच्या लोकांकडून कर्ज काढले आणि लग्नाची पूर्वतयारी केली. पत्रिका वाटल्या गेल्या, घरात लग्नाची लगबग सुरू झाली, पण जसा जसा तो मुख्य दिवस जवळ येऊ लागला तसं तसं त्या गरीब बापाचा जीव कंठाशी आला. ऐनवेळी त्याच्याकडे पैशाची प्रचंड कमतरता भासू लागली. समोरच्या बाजूने मागितलेला मानपान आणि वस्तू देण्याची त्यांची ताकद उरली नाही. सावकाराने ऐनवेळी हात वर केले. त्या गरीब बापाला वाटले की जर आता हे कार्य पूर्ण झाले नाही तर समाजात आपली नाचक्की होईल आणि लेकीचे आयुष्य कायमचे अंधारात जाईल. या विवंचनेत त्यांना काही सुचत नव्हते. शेवटी अत्यंत हताश होऊन ते धावत धावत एका दारात गेले. ते गरीब भक्त ज्या दारात गेले ते दार होते साक्षात गोंदवले आश्रमाचे. तिथे नेहमीप्रमाणे भक्तगणांचा मेळा जमला होता. त्यांनी थेट गादीपाशी जाऊन साष्टांग नमस्कार केला आणि त्यांचे डोळे वाहू लागले. त्यांचे रडणे थांबत नव्हते. तिथल्या उपस्थित लोकांना कळेना की हे भाविक एवढे का अस्वस्थ आहेत. ते भक्त हात जोडून थरथरत्या आवाजात म्हणाले, माऊली, मी पूर्णपणे खचलो आहे. घरासमोर सगळी तयारी झाली, वराड उद्या दारात येणार आहे, पण माझ्याकडे त्यांना मानपान द्यायला, जेवू घालायला काहीच नाही. समोरचे लोक फार कडक आहेत. जर मी त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ते तिथल्या तिथे पाठ फिरवतील. माझ्या तानुबाईचे आयुष्य मातीत मिळेल. महाराज, माझ्या कुळाची अब्रू वाचवा. त्या भरलेल्या दरबारात अनेक श्रीमंत लोकही बसले होते, पण तिथल्या मुख्य माऊलीने म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी त्या भक्ताला आपल्या हाताने उठवले. त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला आणि शांतपणे हसून सांगितले, अरे, तू स्वतःला एकटा का समजतोस? तू ज्या देवाचे नाम घेतो तो देव कधीच कोणाची अब्रू जाऊ देतो का? तू विसरलास का? तुझी तानुबाई ही फक्त तुझी लेक नाही, ती या गोंदवल्याच्या गादीचीही लेक आहे. एका संताची मुलगी कधी लाचार होईल का? तू जा, निश्चिंत मनाने घरी जा. त्या मुख्य दिवशी तुझा हा पाठीशी उभा असलेला पाठीराखा तिथे वेळेवर पोहोचेल. शब्दांनी त्या गरीब बापाच्या काळजाला प्रचंड मोठा धीर दिला. ते समाधानाने परत आले, पण गावकऱ्यांना अजूनही काळजी होती की ऐनवेळी ही अडचण कशी भागणार. तो मुख्य दिवस उजाडला. मुलाकडची वराडी मंडळी मोठ्या थाटामाटात गावात आली. मुलाकडच्या प्रमुख माणसाने जेव्हा पाहिले की या गरीब भक्ताची व्यवस्था अत्यंत साधी आहे, जेवणात कोणताही मोठा बडेजाव नाही, जेव्हा त्याचा पारा चढला, त्याने त्या गरीब बापाला बोलावले आणि कडक शब्दात सुनावले, आम्ही ज्या गोष्टी मागितल्या होत्या ती रक्कम आणि दागिने कुठे आहेत? जर ती आत्ताच्या आत्ता आमच्या हातात पडली नाही तर आम्ही पुढचे विधी होऊ देणार नाही. आम्ही हे वराड आताच परत घेऊन जाऊ. ते गरीब वडील
त्यांच्या पाया पडू लागले, विनवण्या करू लागले. मला काही दिवसांची मुदत द्या म्हणून हात जोडू लागले. पण समोरचे लोक ऐकायला तयार नव्हते. ते तिथून उठून जायला निघाले. नवरी मुलगी तानुबाई आतल्या खोलीत हे सगळे ऐकून रडत होती. मानवात प्रत्येकाचा श्वास रोखला गेला आणि ठीक त्याच वेळी दारात गाड्यांचा मोठा आवाज झाला. लोकांनी वळून पाहिले तर गोंदवलेच्या आश्रमातून 2 मोठ्या गाड्या भरून सामान आले होते आणि गाड्यांच्या पुढे स्वतः श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पायी चालत येत होते. त्यांच्यासोबत त्यांचे काही श्रीमंत शिष्य होते, ज्यांच्या हातात ताटं होती. महाराज मंडपात आले. त्यांचा तो अलौकिक तेजस्वी चेहरा पाहून जो माणूस मागाशी ओरडत होता तो आपोआप 2 पावले मागे सरकला आणि शांत झाला. महाराज सरळ त्या गरीब भक्ताजवळ गेले, त्यांच्या थरथरत्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, घाबरू नकोस, तुझ्या लेकीचा बाप आलाय. महाराजांच्या इशाऱ्यावरून शिष्यांनी आणलेले सामान, त्यात उत्तम प्रतीची वस्त्रे, सोन्याचे अस्सल दागिने, चांदीची भांडी आणि संपूर्ण वराडाला पुरेल एवढे सात्विक पक्वान होते. महाराज मुलाच्या बापाकडे पाहून अत्यंत शांत पण खंबीर आवाजात म्हणाले, जमीनदार, तुम्ही जे मागितलं होतं त्यापेक्षा दुप्पट मानपान या लेकीचा हा पाठीराखा तुम्हाला देत आहे. आता तो विचार सोडा आणि माझ्या मुलीचे लग्न लावा. मुहूर्त सुरू झाला. अंतरपाठ धरला गेला. सावधान या शब्दासोबत अक्षता टाकल्या गेल्या. जेव्हा कन्यादानाची वेळ आली तेव्हा ते गरीब वडील पुढे येणार तोच महाराजांनी सांगितले, आज तानुबाईचे कन्यादान करण्याचा अधिकार मला दे. महाराज स्वतः पाटावर बसले. त्यांनी तानुबाईचा हात आपल्या हातात घेतला आणि वराच्या हातात दिला. विचार करा, ज्या हातांनी हजारो भक्तांचे उद्धार केले, ज्या हातांनी अखंड नामस्मरण केले, ते संतांचे पवित्र हात आज एका गरीब भक्ताच्या मुलीचे कन्यादान करत होते. तानुबाईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तिला जाणवत होते की समोर बसलेली ही माऊली तिच्यासाठी प्रत्यक्ष विठ्ठल बनून आली आहे. कार्य अतिशय निर्विघ्नपणे पार पडले. मुलाकडच्या लोकांचा अहंकार संपूर्णपणे गळून पडला होता. त्यांनी महाराजांचे पाय धरून क्षमा मागितली. संपूर्ण मंडप श्रीराम जय राम जय जय राम या नामाने गुंजत होता. ते गरीब वडील कोपऱ्यात उभे राहून स्वतःचे भाग्य पाहत होते. आता वेळ झाली होती सर्वात कठीण प्रसंगाची, म्हणजेच लेकीची पाठवणी. तानुबाई आता सासरी जायला निघाली होती. तिने आपल्या आईच्या गळ्यात पडून रडून घेतले, आपल्या बापाचे पाय धरले आणि शेवटी ती धावत गेली आणि तिने थेट महाराजांच्या चरणावर डोके ठेवले आणि ती लहान मुलीसारखी रडू लागली. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे ओले झाले. पण सर्वात अद्भुत गोष्ट ही घडली की जे महाराज कधीही प्रपंचात पडत नाहीत, जे नेहमी विरक्त असतात, ज्यांनी जगाचा त्याग केला होता, त्या माऊलीच्या, त्या सद्गुरूंच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या. महाराजांनी अत्यंत प्रेमाने तानुबाईच्या डोक्यावरून हात फिरवला. तिचे अश्रू आपल्या उपरण्याने पुसले आणि सांगितले, लेकी तानू, सासरी सुखाने राहा. तिथे सगळ्यांना सांभाळून घे आणि कधीही स्वतःला अनाथ समजू नको. जेव्हा जेव्हा तुला तुझ्या या बापाची आठवण येईल तेव्हा फक्त डोळे मिटून श्रीराम म्हण. तुझा हा बाप तुझ्या पाठीशी उभा असेल. तानुबाई गाडीत बसून निघून गेली. तोपर्यंत महाराज तिथेच उभे राहून शून्य नजरेने तिच्याकडे पाहत होते. एका संन्यासाच्या मनातील हे वात्सल्य पाहून तिथले मोठमोठे विद्वानही थक्क झाले. महाराजांनी दाखवून दिले की भक्ताचे सुखदुःख हेच संतांचे सुखदुःख असते. भक्तांनो, घडलेली ही सत्य घटना आज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची शिकवण देऊन जाते. आज आपण समाजात पाहतो की मुलीच्या लग्नासाठी बापाला किती त्रास सहन करावा लागतो. श्रीमंत लोक हुंड्यासाठी आणि मानपानासाठी गरिबांना कसे छळतात. पण महाराज आपल्याला शिकवतात की पैशापेक्षा माणसाची भक्ती आणि नाती महत्त्वाची असतात. जर तुमची श्रद्धा पक्की असेल तर देव स्वतः तुमच्यातील घरातील संकटे दूर करायला धावून येतो. जर गोंदवलेकर महाराजांच्या या अथांग वात्सल्याची आणि लेखीच्या पाठवणीची ही खरीखुरी सत्यकथा तुमच्या अंतकरणाला स्पर्श करून गेली असेल तर ह्या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. या लाडक्या लेकीसाठी आणि महाराजांच्या चरणी आपला भाव व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्रीराम जय राम जय जय राम लिहून आपली हजेरी लावा. अशाच प्रकारच्या हृदयस्पर्शी आणि सत्य आध्यात्मिक कथा नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.